नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आमच्या स्टुडिओमध्ये शौर्या बायोटेकचे गणेश पाटील, शौर्या बायोटेक जालन्याचं, त्या बायोटेकचे मार्केटिंग मॅनेजर आणि ॲग्रोनॉमीचे काम करणारे गणेश पाटील आले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार पाटील. तर शौर्या बायोटेकचं केळीचं काम आहे, माझं सुद्धा केळीचं काम आहे, ते आमचे मित्रच आहेत. तर आज केळीची जी परिस्थिती आहे, पिकाची परिस्थिती, भावाची परिस्थिती, आता ते मार्केटमध्ये असल्यामुळं त्यांना जास्त माहिती आहे. तर आपल्या वतीनं मी त्यांना काही प्रश्न विचारतो. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार सर. पाटील साहेब, मला सांगा की आता एवढ्यात या वर्षी केळीला खूप प्रॉब्लेम आले. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भावाचा. खूप भाव पडले होते, त्यामुळं शेतकऱ्याची खूप दैना झाली. नंतर लागवणी तशा त्यामुळं कमी झाल्या, आणि ज्या लागवणी आहेत त्या लागवणीवर बऱ्याच दिवसापासून जी थंडी आहे, तर त्या थंडीचा परिणाम होत आहे. तर आपण सर्वत्र फिरता, तर काय पोझिशन आहे या थंडीमुळं लागवणीची, वाढीची, ते सांगा. हो, आता तुम्ही जसं म्हणले सर, थंडीमुळे केळी पीक एक थंडीसाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. सेन्सिटिव्ह आहे. जसं की आपल्याला वातावरणामध्ये टेम्परेचर जर 12 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं तर केळी पिकावर पोंगा अडकणे, झाडाची पाने पिवळी पडणे, करपा, याचा रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि साहजिकच त्याच्यामुळे उत्पन्नावर खूप मोठा परिणाम होतो. तर त्याच्यासाठी आता आपण फील्डवर फिरत असताना शेतकऱ्यांची कॉल येतात किंवा आपण जाऊन बघतो, तर खूप अडचणी असतात. तर त्यांना आपण नत्रयुक्त खतांचा वापर कमी करून एक मिनिट आपण कसं आहे की टप्प्याटप्प्यानं बोलू. बंधूंनो, त्यांनी सांगितलं की 12च्या आत जर टेम्परेचर गेलं तर केळीला परिणाम होतो, त्याची वाढ कमी होते, बागा पिवळ्या पडतात, अपटेक होत नाही, आणि मग यावेळी घड अडकतात. घड बाहेर आले तर त्याच्या फण्या बरोबर नसतात, हे सगळं आपल्याला माहित आहे. तर यावेळी आता तुम्ही मग काय रिकमेंड करतात? यावेळी आता आपण सल्फरयुक्त खतांचा वापर, सल्फर किंवा फॉस्फेटयुक्त खतांचा वापर वाढवण्यावर शेतकऱ्यांना भर देतो. आणि तुम्ही तर याच्यातले जाणकार आहातच सर, तर आपली काही नवीन टेक्नॉलॉजी असेल याच्यामध्ये असेल तर तुम्ही पण ते सजेस्ट करू शकता शेतकऱ्यांना. म्हणजे नाही, आता कसं आहे की केळीवर तर मी 20 वर्षापासून काम करतोय, मोठा अनुभव आहे केळीमध्ये. तर कसं आहे की नत्र सोडून बाकी, म्हणजे फॉस्फेट आणि पोटॅश कमी नाही पडलं पाहिजे यावेळी झाडाला, बोरॉन कमी नाही पडलं पाहिजे, झिंक नाही कमी पडलं पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांना यावेळी विशेषतः पोटॅश, म्हणजे पोटॅशयुक्त खताचा वापर करायचा, आणि मायक्रोन्यूट्रियनचे स्प्रे घ्यायचे. त्यामध्ये मग कसं आहे की आम्ही आमचं जे अवतार मायक्रो किंवा सुपर पॉवर, हे जे मायक्रोन्यूट्रियंट आहेत, फेरस, झिंक, मॅग्नेशियम, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर, हे सगळं असलेलं, तर हे किंवा ज्यांना जे अवेलेबल होतील ते त्याचा स्प्रे घ्यायचा, म्हणजे मायक्रोन्यूट्रियनची लेवल मेंटेन झाली पाहिजे. पोटॅश हे चयापचय क्रियेमध्ये पोटॅशचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे, त्यामुळे पोटॅश कमी नाही पडलं पाहिजे. आणि पाण्याचं नियोजन असं झालं पाहिजे की आम्ही तसं रात्री पाणी द्यायला सांगतो किंवा सांगायचे. तर त्याचं कारण असं की पाण्याची हीट कपॅसिटी जास्त आहे, पाणी लवकर थंड गरम होत नसते, आणि पाणी त्यामुळं तुमच्या बोरचं किंवा विहिरीचं पाणी किंवा कुठलंही पाणी जे आहे ते थंडीमध्ये गरमच असते. ते जर रात्री दिलं तर टेम्परेचर मेंटेन व्हायला, वास्ता स्थिती मेंटेन होऊन आणि करप्याला बागा सहज त्यामुळे बळी पडत नाही. बरं, आणखी काय करता येईल? म्हणजे धूर करणे वगैरे
बागेमध्ये रात्रीच्या वेळेस धूर करणे. हम्म. धूर केल्यामुळे जरी बागेमध्ये समजा ज्या बागेमध्ये आपण धूर करतो साहजिकच आपल्याला 2 ते 3 डिग्री सेल्सिअसचा फरक धुरामुळे जाणवतो. आणि बऱ्याचशा ठिकाणी आता शेतकरी कुंपण म्हणून साईडला गाजर Windbreak. विंडब्रेक साठी घास बेने जे असतं आपलं काठी घास गजरा लावतात. गजरा लावतात. आणि ज्यांच्याकडं गजरा करून 3-4 महिने घेतो वाढण्यासाठी, तर ज्यांना शक्य नाही, ज्यांनी लागवड झालेली नाही गजऱ्याची, ते शेतकरी आता आपलं नेट वगैरेची साईड व्यवस्था करतात. त्यामुळे बराचसा फरक पडतो. आणि शेतकऱ्यांना एक आवर्जून सांगणे की या थंडीच्या दिवसामध्ये बरेचशा शेतकऱ्यांच्या चुका पण होतात काही, की ते पानं वगैरे वाळलेली पानं खराब दिसतात म्हणून ते काढून टाकतात. ते तसेच तर ते तसेच ठेवायला पाहिजे. ते की एक झाडाला ते थंडीपासून संरक्षण देतात. एक स्वेटरचं काम ते झाडाला साठी करतात. आणि बरोबर आहे. तर हा जो मुद्दा आहे थंडीपासून झाडाचं संरक्षण करण्यासाठी, त्यांनी सांगितलं की विंड ब्रेक असायला पाहिजे. त्यातल्या त्यात मी सांगतो, पश्चिम दक्षिण बाजू जी आहे त्या दिशेनं आपल्या बागेत हवा येत असते. तर त्या बाजूला तुम्ही एकतर गजरा किंवा अशा प्रकारचं कुठलं तरी कुंपण, जे जिवंत कुंपण, गजरा किंवा आणखी तुम्ही दुसरी एखादी वनस्पती तशी वाढत असेल तर ती लावता येते. ती लावली पाहिजे, त्याची वाढ झाली पाहिजे. आणि हे जर नसेल तर तुम्ही ही जी शेडनेट आहे ही तुम्ही लावली पाहिजे. आणि बघून कसं होते आपलं की नोव्हेंबर नंतर थंडीला सुरुवात होते आणि नुकसान व्हायला सुरुवात झाली की मग आपल्याला जाग येते. तर माझी आपल्याला विनंती आहे की हे ऑक्टोबर एंडलाच आपण हे सगळं नियोजन केलं पाहिजे, तर म्हणजे आपलं थंडीनं नुकसान होणार नाही. बरोबर आहे. तर थंडीपासून बागा वाचवायच्या. आता बागा आम्ही वाचवल्या, मागच्या वर्षी आम्हाला खूप झटका बसला. तर तुम्ही आम्हाला आता या बागा वाचून याचे पैसे कसे होतील, तुम्ही मार्केटमध्येही काम करता, तर पुढचं फ्युचर त्याच्यावर थोडस बोला की पैसे कसे होतील यंदा. काय सर, आता मागचा काळ हा फार मंदीचा काळ गेला केळीसाठी, तुम्हाला माहितच आहे. आणि त्यामुळं कांदे बागाच्या लागवडीवर पण फार मोठ्या प्रमाणावर फरक पडला. लागवड खूप कमी झाली. आणि याच्यासाठी कारण आहेत, अनेक कारण आहेत. की मागच्या वर्षीची जास्तीची लागवड झालेली आणि क्वालिटीचा माल नसणे हा पण एक त्यामध्ये मुद्दा आहे. पण तो क्वालिटीचा माल नसणे हा मुद्दा सगळ्या ठिकाणी त्याला हे होत नाही. तर आताच्या याच्यासाठी असं सांगू आपण की ते मागचं जे गेलं ते झालं समजा, पण नवीन लागवडीसाठी आता खूप मोठी चालना आहे. आणि भविष्यामध्ये केळीचे रेट हे हमखास वाढणारे आहे. आपल्याला ह्या जानेवारीमध्येच अगदी कळून जाईल की रेट हा केळीचा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसेल. आताही एक 15 दिवसापूर्वीपासूनचा रेट चांगला सुधारलेला आहे. एक 800 ते 1000च्या दरम्यान केळीची कटिंग सुरू आहे. बरं. आणि मागच्या मंदीच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर ज्या शेतकऱ्यांनी क्वालिटीचा माल तयार केलेला होता त्या शेतकऱ्यांना हमखास रेट मिळाला पाहिजे, ज्या प्रमाणात त्यांना मिळायला पाहिजे होता तो नाही मिळाला. पण ज्यांनी क्वालिटी केलं होतं त्यांना ते सॅटिस्फाईड तरी रेट त्या याच्यामध्ये मिळाला. बरोबर आहे, बरोबर आहे. आता यात आणखी कसं आहे की आम्ही असं ऐकलं की एक्सपोर्टचा रेट जास्त आहे, त्यावर थोडासा प्रकाश टाका ना. काय सर की एक्सपोर्टचा रेट हा जास्त मिळतोच. आता आपल्या एरियामध्ये तरी एक्सपोर्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावर नाहीये, पण आता आज आम्ही मार्केटमध्ये फिरत असताना बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला लक्षात येतं की सोलापूर एरिया हा सगळ्या ठिकाणी मार्केटमध्ये बनानाच्या एक्सपोर्ट मध्ये किंग झालेला एरिया आहे. आज सगळ्यात जास्त एक्सपोर्ट जर कुठून होत असेल इंडियामधून तर सोलापूर एरियामधून होते आज. त्याच्यासाठी आहे समजा बाकीच्या गोष्टी, कनेक्टिव्हिटी फास्ट आहे आणि तिथल्या फार्मरनी त्या लेवल पर्यंतची जी क्वालिटी पाहिजे एक्सपोर्ट साठी ती मेंटेन केली. अच्छा. आज तिथला शेतकरी हा लोकलला माल जाणं म्हणजे स्वतःला कमी लेखण्यासारखं समजतो. ज्याचा माल लोकलला गेला तर तो शेतकरी म्हणतो की मी ते कमी पडलो कुठंतरी आणि त्याला ते मार्केटमध्ये हे होत नाही. तर तो लागवड केल्यापासून अगदी असे नियोजन करतो की माझा भाग एक्सपोर्टला जाईल कसा, बस त्याच्या डोक्यामध्ये एकच हे असतं. भावात किती फरक असतो? जसं आता आजचा भाव सांगा, आजचे केळीचे भाव. मी थोड्या वेळापूर्वी अर्धापूरला फोन केला होता, तर 1000चे आहेत आजचे केळीचे भाव. तर आता यावेळी समजा एक्सपोर्टचा माल आणि एक्सपोर्टचं कोणी घेणार असेल ते ट्रक जर
भरणं चालू असेल त्याची हो. काय किती फरक याच्यामध्ये सर 500 ते 600 रुपयाचा डिफरन्स तर आपल्याला हा एकदम म्हणजे लगेच सांगण्यासारखा आहे. अच्छा. पण त्याच्याही व्यतिरिक्त जर प्रीमियम क्वालिटीचा माल असेल हा. तर त्याला तुम्हाला म्हणजे 1000 रुपयाचा डिफरन्स सुद्धा पडतो एक्सपोर्टच्या मालामध्ये. म्हणजे लोकलचा माल जर 1000 चालू असेल तर एक्सपोर्टचा माल 1800-2000 पर्यंत पण विकला जाऊ शकतो. तर मला सांगा आता ही प्रीमियम क्वालिटी जी आहे तर तुम्ही कुठल्या क्वालिटीला प्रीमियम क्वालिटी म्हणता? आता आमच्याकडलं सांगतो, साधारणतः एक 12, 14, 15ची रास म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्याची बरोबर. असते. आम्ही 20ची आली तर थोडस समाधानी असतो आणखी. हो. आणि 25 वगैरे 24-25 आणि वादा जास्त तर त्याला एकदम चांगलं समजतो. बरोबर. हे आम्ही समजतो. आता तुम्ही सांगा की यातलं आता प्रीमियम मध्ये कसा माल पाहिजे आणि निदान म्हणजे आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना सांगता येते की याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही एखाद्या बरोबर. वेळी जर ग्रुप तयार झाला तर फायदा होऊ शकतो. हा. सर नक्कीच सर. तर याच्यामध्ये कसं आहे की आपण रासवर बोलण्यापेक्षा रास ही ऍव्हरेज रास आपण त्याच्यामध्ये एक्सपोर्टला आपण हे धरतच नाही. रास हा फॅक्टर रास हा फॅक्टरच नाही. हा. तुमची रास 12ची जरी आली तरी तुमचा माल एक्सपोर्ट होऊ शकतो जर तुम्ही त्याची केअर व्यवस्थित केलेली असेल. ते सांगा ना काय. तर त्याच्यासाठी असं आहे की तुम्ही ज्यावेळेस बागेत निस्वन होते तेव्हापासून बर्ड इंजेक्शन करणे जेणेकरून आपल्या जे बाहेर फिंगर्स बाहेर येणारे आपले त्यावर थ्रिप्सचा वगैरे अटॅक होऊ नये याच्यापासून ते वाचावं. त्यासाठी आता बरेचसे औषधं पण आहेत आपल्याला त्याची माहिती आहे. तर ते बर्ड इंजेक्शन करणे, त्याच्यानंतर पॉलिथिन आपलं जे बर्ड इंजेक्शन म्हणजे स्प्रे करायचं. आता बऱ्याचशा ठिकाणी आपल्या एरियामध्ये बर्ड इंजेक्शन होत नाही. पूर्ण घड बाहेर आल्याच्या नंतर आपण फवारणी करतो. तर बर्ड इंजेक्शन हे असं असतं की कमळ बाहेर निघल्याच्या नंतर तेव्हाच त्याला इंजेक्शननी आतमध्ये आपलं कॉन्फिडर आणि एखादं फंगिसाईड त्यासोबत त्याच वेळेस त्याच्यामध्ये ते सोडायचं. म्हणजे जेणेकरून बाहेर येण्याच्या अगोदरच त्याला ते एक प्रिकॉशनली काम करतं. तर बर्ड इंजेक्शन करायचं आणि नंतर घड बाहेर आल्यावर स्प्रे करायचं. आणि नंतर मग कमळ कितीवर कापून टाकायचं? कमळ असं आहे आता आपल्या झाडाचा बुंदा किती आहे आणि त्याची म्हणजे हाईट झाडाची त्याला झाडाचा बुंदा घेऊन आपण त्याला 4ने भागून जे काही आपलं उत्तर येतं ते तेवढ्या तुम्ही फण्या त्याला ठेवायला पाहिजे. झाडाचा बुंदा जेवढी इंच आहे त्याला 4ने भागायचं आणि तेवढ्या फण्या ठेवायच्या. आमच्यासाठी नवीन आहे, नवीन शेतकऱ्यासाठी. तर शेतकरी बंधूंनो, एक्सपोर्टचा मुद्दा आला, क्वालिटीचा मुद्दा आला. त्यांनी सांगितलं की क्वालिटीचा माल असेल तर जास्त भाव मिळू शकतात. आपण प्रयत्न करायला पाहिजे. ग्रुप तयार करून जर केलं तर त्याला मार्केट मिळू शकते. माझे अर्धापूरचे मित्र सुद्धा मला सांगतात. आणि त्यांनी जो मुद्दा सांगितला की हे कमळ बाहेर येताना त्यावर थ्रिप्सचा अटॅक येतो, माझाही अनुभव आहे. तर त्यासाठी त्याला कॉन्फिडर आणि एखादं फंगिसाईड याचं इंजेक्शन त्याच वेळी द्यायचं. म्हणजे कमळ बाहेर आल्याबरोबर म्हणजे ते औषध तिथे पसरेल आणि तिथे थ्रिप राहणार नाहीत. म्हणजे जर आपण काळजी घेतली तर त्यामुळे काय होईल, ती जी केळी आहे त्यावर कुठेही डाग धब्बे राहणार नाही, त्याला शायनिंग राहील. आणि मग हा माल जो आहे चमकदार आणि चांगल्या क्वालिटीचा हे याच्यामध्ये एक्सपोर्ट वाले पसंत करू शकतात. बंधूंनो, आपल्याला जे असं वाटते की आपला कुठलाही जो माल आहे तो गेलाच पाहिजे, परंतु तसं नाही. टरबुजामध्ये, केळीमध्ये क्वालिटीला अतिशय महत्व आहे. लो क्वालिटीच्या मालाला मार्केटमध्ये व्हॅल्यू मिळत नाही, एक्सपोर्टला तर अजिबातच नाही. हा कन्सेप्ट नवीन आहे, परंतु त्याची रुजवण आता कुठेतरी आपल्याला करायला पाहिजे, करणे गरजेचे. तर हे जे नवीन मुद्दे आता आपल्या समोर आम्ही मांडले, एक तर बागेचं संरक्षण आणि दुसरं क्वालिटी वृद्धिंगत करण्यासाठी किंवा वाढण्यासाठी काही उपाययोजना. तर शेतकरी बंधूंनो,
आपण आपल्या केळी बागांची काळजी घ्या. आपल्याला जर काही अडचण आली तर पाटील साहेबांना फोन करा, मला फोन करा. आमचे नंबर डिस्प्ले होत आहेत, ते नंबर घ्या. आपल्या केळीची काळजी घ्या. पुढे मार्केट चांगलं आहे असं त्यांचं म्हणणं. आपण आपल्या कपॅसिटी प्रमाणे थोडीफार केळी लावू शकता, थोडी रिस्क घेऊन मार्केटचा फायदा घेऊ शकता. पाटील साहेब, आपलं शेतकऱ्यांच्या वतीनं स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.